तर आता वाजलेले आहे दुपारचे 4 आणि आज आहे शुक्रवार. आज शुक्रवारचं काय विशेष आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर त्या अगोदर मी इथं थोडंसं वेणी हे ते घालून घेतली. थोडं फ्रेश व्हावं म्हणलं. दुपारी 4 वाजता वेणी हे ते घालून फ्रेश झालं तर आपल्यालाही थोडं बरं वाटतं. आणि काय होतं, सकाळच्या घाई गडबडीमध्ये स्वतःकडं बघण्यासाठी, स्वतःचं आवरण्यासाठी अजिबात वेळच भेटत नाही. त्याच्यामुळं असं निवांत असं फ्रेश होत असते मी 4 वाजता. आणि मी गेल्या आठवड्यामध्ये तेलामध्ये पापडी तळत असताना ते तेल माझ्या चेहऱ्यावरती उडून आलं आणि असा गालावरती माझ्या डार्क स्पॉट पडलेला आहे. तो काय करावं आणि कसा जाईल याचाच मी विचार करत आहे. तर असो, तर मी सकाळी भांडे घासून जे काही ठेवले होते ते भांडे लावायचे बाकी होते. मग लगेचच भांडे हे ते लावून घेतले. सकाळी थोडंसं कामामध्ये हे तसंच काम राहून गेलं, नाही तर मी दुपारीच लावून घेत असते, पण आज राहून गेलं. मग हे असे आणि लाईट पण आज खूपच जाये करत आहे. काय झालं आहे काय माहिती. आणि थोडा पण फॅन बंद असला की एकदम जास्त गरमी होते. पावसाळा सुरू आहे पण उन्हाळ्यासारखंच वाटत आहे. पाऊस पण अजिबातच पडणं झाला इकडच्या साईडला, आमच्या साईडला. तर तुमच्या इकडे आहे का नाही ते नक्की कळवा. तर लगेचच इथे मी झाडून काढून घेतलं, झाडझूड करून घेतली कारण आज आहे शुक्रवार आणि आज आहे माझ्या घरामध्ये पूजा. तर ती कशाची ते तुम्हाला नंतर कळेलच. आणि पूजा असो किंवा नसो, मी दररोज 4 वाजता पण सगळी घरं स्वच्छ अशी झाडून काढते, कारण आपल्यालाच थोडंसं बरं वाटतं, स्वच्छ वाटतं. घरामध्ये कचरा होतोच, मुलं असतात सारखं कचरा करतात, इकडं तिकडं फिरतात, मग त्याच्यामुळं डाग पण पडतात आणि घाण पण होते. लगेचच मी आज स्वच्छ फरशी पण पुसून घ्यावं म्हणलं. हे काम माझं सकाळचंच असतं फरशी पुसण्याचं, पण आज पूजेमुळं थोडासा मी 4 वाजता पुसावा असा विचार केला आणि 4 वाजता पुसायला लागले. तर लगेचच फरशी पुसायला घेतली की लगेचच लाईट आली. बरं झालं, लाईट आली की पटकन सुकून पण जाते फरशी आणि डाग पण पडत नाही त्याच्यामुळं. तर सगळे काने कोपरे हे ते स्वच्छ असे पुसून घेतले तर आपल्यालाही बरं वाटतं. कचरा पण कुठं राहत नाही, धूळ पण बसत नाही. आणि काय होतं की वरच्या साईडला घर असल्यामुळे काय काय माहिती, सतत सारखा असा कचरा स्वच्छ असा जरी पुसलं तरी सुद्धा येतच राहतं, धूळ सतत येतच राहते घरामध्ये. हवेने होतं का काय माहीत नाही. तर इथं मी स्वच्छ सगळेच्या सगळे घरं असे पुसून घेतले आणि इथं पाटावरती थोडीशी रांगोळी हे ते काढून घेते. तुम्हाला अंदाज आलाच असेल आज कशाची पूजा आहे ते, कारण आज शुक्रवार पण आहे आणि आज आहे माझ्या घरामध्ये वैभवलक्ष्मीची व्रतकथा. आणि हा माझा दुसरा शुक्रवार आहे. गेल्या शुक्रवारी शूट करणार होते पण राहून गेलं आणि देवासमोर दिवाबत्ती करून घेतली. आणि इथं फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहे त्याच्यामुळं मी डाव्या हाताने दिवा लावत आहे असं वाटत आहे, पण तसं नाही आहे. उजव्याच हाताने मी सगळं करत आहे. फक्त शूटिंग करताना मी फ्रंट कॅमेरा सुरू केलेला आहे त्याच्यामुळं असं उलटं दिसत आहे सगळं. तर दिवाबत्ती हे ते नेहमीचं तर आपल्याला असतंच रोजचंच, मग तेही करून घेतलं. म्हणजे बाकीची दुसरी जी काही पूजा आहे ती दुसऱ्या साईडला मांडलेली आहे मी. मग ती पूजा करण्या अगोदर नेहमीच्या देवाला मी दिवाबत्ती करून घेतली. तिने सांजेच्या वेळेस देवासमोर दिवाबत्ती केल्यानंतर आपल्या घरामध्ये एकदम वेगळंच असं वातावरण निर्माण होतं, फ्रेश वाटतं. तर तांब्याचा कळस भरून ह्याच्यामध्ये असं मी स्वस्तिक हे ते काढून घेतली. आपल्या हिंदू धर्मामध्ये तांब्याच्या कळसला खूपच, कोणतीही पूजा असली की खूपच महत्त्व आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर सगळ्या साईडनं जसं काही आपल्या वैभवलक्ष्मीच्या व्रताचा नियम आहे त्या पद्धतीने मी सगळं करून घेतलं. आणि मी या अगोदर 2 वेळेस केलेले आहेत हे व्रत. एक वेळेस 11 शुक्रवार केलं आणि दुसऱ्या वेळेस 21 शुक्रवार केलं व्रत. आता ही माझी 3री वेळ आहे आणि मला खूपच अनुभव आलेला आहे या व्रताचा. मला खूपच म्हणजे ज्या कोणत्या गोष्टीसाठी मी हे व्रत केलं ते गोष्ट मला पूर्ण झालेलीच आहे माझी, त्याच्यामुळं माझा खूपच विश्वास बसलेला आहे या व्रतावरती. तर इथं मी तांदळाच्या राशीवरती हे मांडून घेतलं वाटीमध्ये. जसं काही आपण पूजाविधी असते त्या पद्धतीने पूजा हे ते सगळं करून घेते. आणि याच्यानंतर लगेचच अशी कथा जी काही असते आपली ती कथा वाचून घेते मी वैभवलक्ष्मीची. आणि कथा वाचली की लगेचच याची आरती हे ते सगळं करून घेते मी. तर अशी आजची झाली माझी आजची दुसऱ्या शुक्रवारची पूजा वैभवलक्ष्मी व्रताची. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.